नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण इथं एक नवीन रेसिपी पाहूया. तर इथं मी बनवणार आहे एक हेल्थी अशी स्मूदी. तर इथं मी बनवणार आहे ओट्स आणि बनानाची स्मूदी. तर यासाठी मी इथं एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओट्स भिजत ठेवलेले घालतेय. त्याच्यानंतर आपल्याला इथं घालायचे आहेत 2 बनानास. तर इथं मी 2 ग्लास स्मूदी बनवते आहे, म्हणून मी इथं 2 केळी वापरलेले आहेत. तुम्ही जर 1 ग्लास बनवत असाल तर फक्त 1 केळी इनाफ आहे. त्याच्यानंतरला आपण इथं घालायचे आहेत खजूर, कारण मी इथं साखर वापरत नाही, म्हणून गोडसानीसाठी मी इथं 2 खजूर वापरत आहे. तर ते बिया मी काढून घेतलेले आहेत. 2 बदाम, 4 काजू जे मी भिजवलेले नाही, भिजवलेले सुद्धा वापरू शकता. 1 चमचा जवस. त्याच्यानंतरला आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, कारण इथं आपण दूध वापरत नाही. जर तुम्हाला दूध हवं असेल तर तुम्ही दूधही घालू शकता. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि इथंही आपली स्मूदी तयार आहे. तर इथे एक ग्लासमध्ये मी 2 चमचे सब्जा घालतीये. हे सब्जा सीड्स जे आहेत ते मी पाण्यात भिजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे ते फुललेले आहेत. आणि आता ग्लासमध्ये आपल्याला स्मूदी घालून घ्यायची आहे. अशी ही आपली स्मूदी आता तयार आहे. पण आता वरती आपण हे थोडे ड्रायफ्रुट्स घालून थोडीशी टॉपिंग करून घेऊया. आणि वर आपल्याला जर हवं असेल तर तुम्ही पाहू शकता मी इथं चॉकलेट सिरप वापरलेलं आहे. तर तुम्ही चॉकलेट सिरपने आणि रोज सिरपने आपण हे वरती डेकोरेट करून घेऊ शकतो. तर इथं मी चॉकलेट सिरप आणि रोज सिरपने सुद्धा हे मी छान असं डेकोरेट करून घेतलेलं आहे. आणि अशी ही आमची हेल्दी अशी ओट्स आणि बनानाची स्मूदी तयार आहे. जर आपण हे सकाळी ब्रेकफास्टला प्रिफर केलं तर फुल डे आपल्याला हे फुल ठेवतं, म्हणजे आपल्याला लवकर भूक लागत नाही. अशी ही हेल्दी आपली स्मूदी बनून तयार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.